अगं चला ना ग मैत्रिणींनो, आपण सोबत सोबत जाऊ. एका वयाचे आहेत आपण, देवधर्माला जाऊ. काय लावलंय तुम्ही नुसतं? माझे नातरुंड, माझा भाऊ, माझी आई, माझा बाप, माझं घरदार, माझी भांडी, माझी कुंडी, माझं धुणं भांड, हे राहिले ते राहिले. जीवनामध्ये तुम्हाला सांगते मी, हे काही सोबत येणार नाही काही. आणि हायतच घरी पैसे किती, 5,500 रुपये. आपण तर ती सहज एखादा ड्रेस घेतला तर तिच्यामध्ये 5,500 जातात. साडी घेतली तर 2,000ची साडी घेतो आपण, घेतोच ना. हा, पिझ्झा हॉटेलमध्ये खायला गेले तर सहज तेवढे पैसे जातात. 2-4 जण गेलं तर जातात ना. पण आपण आपण स्वतःसाठी एवढा चिकटपणा करतो का नाही? देवाला जाण्यासाठी म्हणलं तर 5,500 कुठून यायचे? आणि बरं जाऊ द्या, 5,500 येतील, पण इतका वेळ पण नाही ना. घरी बाळ रडतंय, सुनाला घरी मोबाईल सुधरत, माझ्या सुनाला मोबाईल न सुधरत नाही. इकडं बाळ रडत आहे, तिकडं मुलगा जाते कामाला, त्याचा डब्बा करून द्यावा लागते. माझ्या सुनाला सांगितलं तर राग येते. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण टेन्शन घेतो ना, म्हणून कुठे फिरायला जाऊ देत नाही. पुन्हा मी जर गेले तर माझ्या नवऱ्याचं कसं व्हायचं? माझ्या नवऱ्याला अजिबात करमत नाही. पण ह्या गोष्टी आपण सगळा विचार करतो. आणि नंतर वेळ निघून गेली ना, कोणी म्हणते अगं फलानी फलानी, म्हणजे अगं आशा, तू आयुष्यामध्ये काय केलंस ग? काय कुठं गिटं फिरायला गिराय गेलती का? आपल्याकडे काही नसतंच फिरायला जायला, का माझ्याकडेच नाही तर मी काय म्हणते, नाही बाय, काय घेऊ सांगू, कुठं फिरायला जाऊ? एक तर पैसा पाणी नाही, आणि इकून तिकून नवरा देऊ लागला तर नवऱ्याचा डब्याचं टेन्शन, पोराचं टेन्शन, सुनाला काम होत नाही. नातरुंड मला सोडून तर अजिबात राहत नाहीत. नातरुंडायला मीच पाहिजे, आजीच पाहिजे. झोपायला उठल्यावर आजीच पाहिजे, संडासला गेलं संडास धुवाय आजीच पाहिजे. म्हणजे त्या माईला काहीच टेन्शन नको, फक्त आजीनच करायचं सगळं. तर आपण आपण सगळ्यांचा विचार करतो, पण आपण तुम्हाला सांगते आयुष्यामध्ये आपण काहीच करत नाही स्वतःसाठी. कधीच जगलो नाही स्वतःसाठी. फक्त एवढा पैसा खर्चन, तेवढा पैसा खर्चन. अगं बाई, बाहेर स्वयंपाकाला बाहेर जातात तर 10,000 रुपये महिना घेतात. आपण घरी स्वयंपाक करतो तर आपण नवऱ्याला 1 रुपया मागत नाही. तर काढा ना नवऱ्याचा खिसा हलवा, त्याची पॅन्ट काढा, अंगातली नाही लटकून ठेवलेली पॅन्ट काढा, खिसा हलवा, टाक म्हणा, मला देवाला जायचंय. एवढे दिवस मी तुझ्या घरात भांड्याला बाई लावली तर 2,000 रुपये जातात, धुण्याला बाई लावली तर 2,000 जातात, स्वयंपाकाला लावली तर 10,000 लागतात. असा जर हिशोब काढला तर महिन्याला तुझ्याकडे 15,000 रुपये निघतात. मग तू जर मला पहिल्यापासून कधी मी आतापर्यंत तुला पैसे मागितले नाही, तर तू मला आता 5,000 देऊ शकत नाहीस का देवाला जाण्यासाठी? बरं भांडून नाही, मला भांडण करायचं नाही तुमच्याशी. तर म्हणायचं मला तुम्ही प्रेमानं पैसे द्या, वाटलंच तर सोबत जाऊ आपण, पण देवाला जायचंय आपल्याला अनिता ताई सोबत. अनिता ताईने ट्रिप काढलेली आहेच किती पैसे, 5,500 रुपये. आणि अनिता ताईचा मोबाईल नंबर पण आहे, तर आपण ह्या मोबाईल नंबरला कॉन्टॅक्ट करू आणि आपण देवदर्शनाला जाऊ. तर असं तुम्ही तुमच्या घरी बोलायचं, मला नाही. फक्त मी तुम्हाला सांगते की असं बोला म्हणून. तर तुम्ही म्हणता आम्हाला एवढं कळत नाही का बोलायचं? कळत आहे हो, पण कसं वळत नसते, म्हणून हे तुम्हाला मी सांगते. आणि आपल्याला देवधर्म काही एक नाहीये. आपल्याला ही ट्रिप झाली की दुसरी, पहिली एक ट्रिप तुम्हाला सांगते, त्यांनी 8 दिवसात पूर्ण बाया पूर्ण शीट भरल्या. 7 सीटर आहे का, झाले ती मला माहित नाही. तर पहिली गाडी त्यांची बुक झालेली आहे, आता दुसरी त्यांनी काढलेली आहे. तर मला वाटतं सप्टेंबर मध्ये आहे काय की. तर चला आपण सगळ्यांनी देवाला जायची तयारी करूया. येणार ना तुम्ही?